हॅलो. हा नमस्कार साहेब, मी बँक ऑफ MSJ होम लोन डिपार्टमेंट मधनं बोलतोय. हो का? हो हो. फोन ठेव. साहेब ह्यानं बी फोन ठेवला. आता कसं पूर्ण व्हायचं लोनचं टार्गेट? मिस्टर माने, आत्ताच्या आत्ता माझ्या केबिन मध्ये या. हो सर. तू चलास. तुम्ही झाला की सर. माझी केबिनात लावलेली नव्हती म्हणून मी चालो. काय झालं? टार्गेटचं काय झालं लोनच्या? अहो करतोय की मी सर, प्रयत्न करतोय मी. करतोय प्रयत्न. मला लोन अचीव झालेलं दिसलं पाहिजे. इज दॅट क्लिअर? हो सर. गेट आउट. हो सर. हो तिकडे पण निघाला, मुतारी आहे तिकडे आत. इनफ. मला माहिती आहे. गेट सर उलट. काय सोबत काय माणूस आहे. कमीन म्हणते स्वतःच येते. गेट आउट म्हणून स्वतःच जाते. खायला अवघड आहे बाबा यांचं. कसं वयाचं पाया कशाला पडतायस? नाही साहेब, आम्हाला जो आहे सवय आहे, सतत पाया पडायचा सवय आहे. हा सोय. साहेब तो लोनचा बघायचा होता. काय बघायचं होतं? लोनचा बघायचा होता. मग दुपारी लंचला डब्याला आणलाय लोणचा. अरे साहेब, बँकेत काम करतो आहे की हास्य जत्रेत काम करतो आहे? अरे साहेब, लोनचा माने जो उधार देतो आहे बँक, कर्ज देतो आहे, कर्ज उधार तो हवा आहे. म्हणजे आमचा जो आहे, आम्ही 3 पार्टनर आहे. आम्ही तिघांनी मिळून एक कंपनी तयार केली आहे. त्या कंपनीसाठी आम्हाला लोन पाहिजे आहे. म्हणजे कर्ज पाहिजे होय तुम्हाला? हा साहेब, आम्हाला कर्ज. अरे भारी, तुम्हाला कर्ज नाही येणार मी. 100% कर्ज नाही येणार. पैसा देणार आहे? हा, देणार. कन्फर्म देणार आहे? देणार म्हणजे काय? अरे ए बुधिया, ए लज्जो, अरे पैसा मिळत आहे. आवा आवा आवा. का साहेब, बुझेला का? काय चाललंय तुमचं? काय घरी आलाय का तुम्ही? बँकेत आलाय ना? काय नाचताय बिस्ताय काय तुम्ही? नाही काय चाललंय? त्याचे काय झालं साहेब, ते आम्हाला कुठलीच बँक जो आहे कर्जच देत नव्हती. तर तुम्ही आम्हाला कर्ज द्यायला तयार झाले ना, कर्ज त्याच्यामुळे आम्ही जो आहे एकदम खुशी के मारे पागल होई गवा. असं आहे हा होय? तुम्ही ह्यांच्या मिसेस आहे का? हा हा, हम यांची पत्नी आहे आणि हे आमचे पती परमेश्वर आहे. जायला आता ह्याच्यात काय लाजायचे? लाज वाटतोय. आणि हे कोण आहे? झाकली मूठ 100 किलोची. हे कोण आहे? ही जो आहे ना, ही माझी देवराणी आहे. हीच आहे लज्जो. पाय लागो काय करतो? हे काय तर? ही जो आहे ना, आमचा देवर आहे संकटा. त्याची पत्नी आहे हे लज्जो. नाही हेच मोठं संकट आहे. नाही तसा. हा तसंच आहे. अरे ए लज्जो. लज्जो. अरे बँक काय कळतंय का तुम्हाला? काय कसं रडती कशाला? पुनीत माझे पप्पा जो आहे आम्हाला सोडून गेलेला आहे. पुनीत वा कोण आहे आता? हे पुनीत जो आहे, हिचा आणि संकटाचा मुलगा आहे. पण ही कशाला रडत ते होती? काय झाला, तो आमचा जो संकटा आहे, माझा छोटा भाऊ, तो हिला एकटीला सोडून हिला संकटात टाकून निघून गेला आहे. बर, पण तुम्हाला लोन पाहिजे ना? अरे एकदम confirm पाहिजे. तुम्हाला इथं लोन मिळणार. इथं मी लोन एकदम तुम्हाला कमी इंटरेस्ट मध्ये लोन करून देणार. आता नको करू साहेब. जिकडे तिकडे जातो आहे, बँक वाला हेच बोलतोय, आम्ही कमी इंटरेस्ट लोन. अरे थोडा तरी इंटरेस्ट दाखवा आम्हाला लोन. अरे तसं नाही म्हणायचं. अरे आम्ही नवीन धंदा करतो आहे आणि तू बोलतो आहे का आम्हाला थोडासाच इंटरेस्ट दाखवायचा? अहो बाई, तसं नाही. मला इंटरेस्ट आहे की म्हणजे तू तर बोलला पाहिजे आम्ही जास्त इंटरेस्ट लोन देऊ तुम्हाला. आता कसं आम्ही माझ्या पायावर उभं राहायचं सांगा. नवीन धंदा करायचा आहे साहेब. तुम्ही कशाला रडताय? उगाच भोंगा पसरलाय. अरे इंटरेस्ट नाही म्हणजे मला लोन देण्यात इंटरेस्ट नाही असं म्हणलंय का मी? असं म्हणलेलं नाहीये मी.
असं म्हणले ना, इंटरेस्ट म्हणजे काय असतं? इंटरेस्ट म्हणजे व्याज. अबे, ब्याज तर ब्याज व्याजचा जो पर्सेंट आहे ना तो कमी असणार, म्हणजे तुम्हाला कमी पैसे फेडावे लागणार. असं आहे अरे साहेब हे मोठा काम केला अरे धन्यवाद. पाया नको पडू बाबा, पाया नको पडू तू. काय आता तुम्ही काय करणार आहे, म्हणजे बिझनेस काय तुमचा? आमचा जो एकदम मुद्द्याचा प्रश्न विचारला, हा. आमचा जो आहे पाणीपुरीचा ठेला आहे. बर. म्हणजे आमचे पप्पाजी होते बाबूजी हा. शंकरप्रसाद चौबे, त्यांनी 40 वर्षांपूर्वी हा ठेला चालू केला. आता बोल? मी एक गाला बघितला आहे, तिथं हॉटेल सुरू करायचं आहे. लगा भारी आहे हा. की, मस्त आयडिया आहे. म्हणजे- करा करा, म्हणजे काय कसं इन्कम किती आहे महिन्याला तुमचा? साहेब एक ठेला आहे, छोटासा गरीब आहे, हा. जास्त नाही, एक महिन्याला 1-1.5 लाख रुपये कमवत आहे साहेब. किती कमवतो? साहेब ज्यादा नाही, 1 ते 1.5 लाख रुपये कमवतो आहे. मला साहेब म्हण नको बाबा तू. अरे इथं 18,000 पगार आहे महिन्याला मला, आणि तू साहेब म्हणतोय मला. तुला लोन कन्फर्म मिळणार. मिळणार साहेब. अरे लोन हे- मिळणार, हे- लोन मिळणार तुला. लगा 1 लाख पगार आहे, लोन मिळणार. काय खाता आहे का बँकेत तुझं? अरे साहेब तसा मी घरी खातो आहे, तुम्ही बोला तर बँक मध्ये येऊन खाईन, असं काही नाही यार. मुद्दाम करतेस ना, मुद्दाम करतोय ना, हा? मुद्दाम नको ते कशाला बोलते उगाच. बँक में खाता है क्या मतलब अकाउंट है क्या? असं म्हणलं ना मी. हा सगळा पेपर आणला आहे मी. अकाउंट आहे ना? आहे. मग मला त्याचे डिटेल्स लागतील. चालतो आहे. आणि तुमचा सिबिल स्कोर काय आहे ते बघायला लागेल पहिलं. लाज वाटतो आहे का? आता काय पण बघायला सांगतो आहे आम्हाला. आम्ही कसं दाखवणार आहे तुम्हाला सिबिल बिबिल, असं सिबिलला बिबिल दाखवणार आहे का तुम्हाला? तुम्ही काय बघताय माझ्याकडे, तर बोलू माझ्या पुनीत माझ्या पप्पाचा सिबिल स्कोअर तर खूप चांगला होता. 8 वर्षामध्ये वर्षाला एक छोटा संकट येत होता. गावी जायच्या आधी तर 2 छोटा संकट आणि 1 संकट एक साथ येऊन गेला होता. एवढा चांगला सिबिल स्कोअर होता. काय बरं वाटत असेल यांना सिबिल स्कोर म्हणजे? काय समजताय तुम्ही? अरे सिबिल स्कोर अरे सिबिल स्कोर म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता मी. जाऊ दे रे ते, तुम्ही मी बघतो काय ते. तुम्ही चालतं, एक काम करा, चालतं, तुम्ही एक फॉर्म भरून द्या. चालतो आहे. हा, आणि कोणाच्या नावाने लोन घ्यायचंय ना त्याचं नाव टाका इथं. ह्याच्या नावाने करून द्या, रामप्रसादच्या नावाने. लिहा तुमचं चालतो नाव. आहे. कोणा- इथे लिहून टाका माझं नाव. नाव आणि इथे हा, काय लिहा. लिहायचं आहे? इथे पत्ता लिहायचा. अच्छा इथे पत्ता लिहायचा. आता तुम्हाला 2 गॅरंटर लागतील गॅरंटर लागतील. आणि पार्टनरशिप डीड लागल. अरे डीड काय आहे? पार्टनरशिप डीड म्हणजे करारनामा करायला लागतो. अच्छा तसा करायचा आहे. हा, म्हणजे तुम्ही किती पार्टनर आहे, हा तुम्ही किती पैसा टाकणार आहे, हा. त्यातनं तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग कसं करायला लागणार, असं अरे करारनामा असतो साहेब एक. सोपा आहे. आम्ही 3 जो आहे 100 मधला जो 35 माझा आहे, 35 बुद्याचा आहे आणि 30 जो आहे लज्जोचा आहे. काय को 30 माझ्या आहे? हा? तुमच्या घरामध्ये 70 जाणार आहे, माझ्या घरामध्ये 30 येणार आहे. असं नाही चालणार. तुमच्या घरामध्ये 50, आमच्या घरामध्ये 50. हा 50 काय पाहिजे तुला? आमच्या घरामध्ये 8 पोरे आहेत माझी, तुझी तर फक्त 5च आहेत ना. खाबाची 3 तोंड जास्ती आहे. माझी मेहनत जास्त आहे. माझी मेहनत पण जास्तच आहे ना. काय मेहनत करते आहे तू? हॉटेल खोलून दिलं आहे, सगळं तर माझ्याच खांद्यावरती चालते आहे. घरचं जेवण पण मीच करतो आहे, इकडचं पण मीच करतो आहे. हॉटेलवर जो फडका पडलेला आहे तो फडका कोण साफ करणार आहे? तिथं सडक बसलेला आहे तो. ऐका तो माझं फडका तुम्ही. तूच साफ करणार आहे ना. मी काय का साफ करू? अरे पण मी होम साफ- मी डिलिव्हरी काय- मी द्यायला जातो आहे तेव्हा काय नाही करत? ऐका, असं नाही. अरे तुमचं हॉटेल उभं राहिलंय का अजून? 12 नंबर टेबल साफ कोण करणार, 13 नंबर कोण साफ करणार? कशाला उगाच बाता मारताय रे तुम्ही? ग बस. तू तर अजिबात बोलू नको सांगतोय तुला. हे निघ तू, निघ. हे गप. हे करू, निघ. निघ. हे, जाड्या त्या 2 बायकांना घेऊन परत आलास ना तर बघा. नाही तो सिबिल स्कोरचा निघ. डोक्याला ताप. मिस्टर माने तुम्ही आणा हाकललात. हे टाकलं गप. गप. ए, इकडे 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 इकडे. तुला माहितीये हे आता धोत्र गेलं ना, महिन्याला 1 लाख रुपये कमवत, आणि मी इथं महिनाभर घासून 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 18,000. आणि वरनं तुझ्या शिवाय ऐकायच्या वर टाकल्या. मला तुझ्याकडे कामच करायचं नाही, मीच निघालो. बस इथं असं 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 काय ते करत. जा तुम्ही. वा 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 वा. भोजपुरी
कोकणी सातारी जुगलबंदी आम्हाला फारच आवडली. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. हा काहवा विचार करत होतो, पाणीपुरीची गाडी टाकून 1,00,000-1.5 लाख कमवत असेल तर मी इथे बसून काय. ठीक आहे, हरकत नाही. माझ्या डोळ्यासमोर सगळं मुलांची शिक्षण वगैरे सगळंच येऊन. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक. तुम्ही दोघी इंडिव्हिज्युअली जेव्हा जेव्हा या कॅरेक्टरमध्ये येतात तेव्हा तेव्हा तर धुमाकूळ घालताच. आज दोघी एकत्र आल्यामुळे तो डबल धमाका होता. तुफान. पशा फॅन्टॅस्टिक. रोहित, मस्त, खूप मजा आली. तुझी एनर्जी, तुझा त्रागा खूप म्हणजे काय म्हणूया बघण्यासारखा होता. त्यात गंमत होती खूप. सम्या, ब्लेझर असं करून त्याच्या वजनाने मागे एकदा मला बघायचं आहे ते परत. वा वा, मस्त, फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. मंडळी, आता एका खगोलशास्त्रज्ञाच्या संसाराचा भूगोल बिघडवायला येणार आहे एक डिलिव्हरी बॉय. बघूया तिथे काय घडतंय. आओ चहा घ्या. सॉरी अहो 9 वर्ष झाली बशा वापरायचं सोडलंय आपण. माझ्या लक्षात नाही आलं. सॉरी असं त्याने कुठे पुसताय हो? काय वेगळेपणा आहे तुमचा हा? शी. मी ऐक ना, मी जरा कामात आहे, तुझ्याशी नंतर बोलतो. तुझा मला काही लागलं नाही. माहितीये, सगळं माहितीये मला. 4 तास झाले एकाच जागेवर बसून आहात तुम्ही, अजिबात हललेले नात. डॉक्टरने काय सांगितलंय? अदनं ब्रेक घ्यायला सांगितलंय ना तुम्हाला? हा बरोबर आहे, पण मी ना एका अतिशय महत्वाच्या शोधाच्या अंतिम टप्प्यात आहे. जरा थांब. माहितीये हो मला. तुम्ही आधी उठा. हा. उठा म्हटलं ना. उभे राहा. एक मिनिट थांब. अरे थांबा, नॉस्ट्रोडॉम इकडे या. काय हात स्ट्रेच करा जरा. अरे कसं उभे राहा ना. 4 तास झाले एका जागेवर आहात. तिळभरी हल्लेला नाही आहात. जळमट लागली अंगाला. अरे अजून काही तास बसलात ना तर मुंग्या वारूळ बांधायला घेतील तुमच्या भोवती. काहीही बोलू नकोस आकाशगंगा. मी खगोलशास्त्रज्ञ आहे की नाही मग. आणि खगोलशास्त्रज्ञाचं कामच हे असतं. त्याच्या कामाचं स्वरूप हे तासनतास एका ठिकाणी बसून काम करणं असंच असतं. त्याचेच पैसे मिळतात. आणि तुला माहिती आहे का, जगातले सगळे मोठे लोक एका जागी बसून लाखो रुपये कमावतात. विचार समोर बसलेल्यांना. नाही, तुमचं म्हणणं बरोबर असं तरी हे काही 24 तास वगैरे बसलेले नसतात. हे प्रसाद ओक सर इतके रुबाबदार दिसतात पण घरी तितकेच केविलवाणे असतात. त्यांची बायको आहे ना मंजिरीताई, तिने भुवई वर करायच्यात सगळी कामं आवरतात ते. हा, तुमच्यासारखं नाहीये त्यांचं. विचारा. हा बरोबर आहे, माझ्यासारखं नाहीये. पण मी काम करू प्लीज. करा आता. काय करू पण मध्ये मध्ये जरा एक्सरसाइज करा. उठून बसा ना. होय. भाजलं नाहीये ना? नाही भाजलंय. ठीक आहे. कोण आले बघ. नमस्कार मॅडम. ये आकाश गंगा आपणच का? हो मीच. पण माझं खरं नाव रसिका आहे. दोन्ही नावं चांगली आहेत. आपण हा, हे तुमचं पार्सल आलंय. काय अहो ते साबण आणि उठणं मागवलं होतं ना दिवाळीसाठी, ते आलंय बहुतेक. हा, थँक्यू. पाणी वगैरे देऊ तुम्हाला? नाही ताई, सर काय झालं? एक रिक्वेस्ट करू का? हा बोला ना, काय झालं? म्हणजे मी इथे बसून डबा खाल्ला तर चालेल का? म्हणजे बाहेर दुपार आहे ना, त्यामुळे खूप ऊन आहे. मग मी सूर्यावर जाऊन चादर घालू? काय तुमचं? सॉरी विनोद बुद्धी. सॉरी गंमत सॉरी करताय, गंमत गंमत केली. नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की मी बाहेर प्रयत्न केले पण मला जागा मिळत नाही. अच्छा. मी जिन्यात बसलो होतो पण मला वॉचमॅन ओरडला आणि मला भूक लागली. म्हणजे मी 10 मिनिटात डबा संपवतो आणि जातो. मला इथे बसलो तरी चालेल. मी दारात बसतो हवं तर. ऐका किती एक्सप्लेन कराल. ठीक आहे, हरकत नाहीये आम्हाला काही. या ना, या, या बसा. please. या इथे बसा जेवायला. या. त्यांना बघ काय हवं नको ते हो प्लीज. हो. तुम्हाला पाणी लागेल ना? मी पाणी घेऊन येतो. हा चहा. चहा आणते पण गरम असतानाच प्यायचा. होय, थंड होय. व्हायचा हो. थोडं. अरे आणि च्या. काय झालं? माझी बायकोने 1 नंबरची वेंधळी आहे हो. काय झालं? तिने डबा दिला पण भाजी नाही दिली. विसरली ती. अगं बाई. असू दे, मी खाली जाऊन वडापाव खातो. नाही अहो होतं असं बायकांचं. एवढं काय त्यात. मी सकाळीच भाजी केली. मी आणते तुम्हाला. बसा भाजी आणते.
चालेल. अरे बापरे, काय झालं? एक मिनिट रसिक, काय काय झालं? काय झालं? काय करू मी माझ्या बायकोचं? काय झालं? भाजी नाही दिली, पोळ्या पण नाही दिल्या. जाऊ दे, मी खाली जाऊन भाजी पाव खाऊन येतो. आहो नाही एवढं काय पोळी भाजी दोन्ही आहे घरी. आता आलाच तर बसा ना, जेवून जा. मी वाढते तुम्हाला, आणतेच. ऐक ना, हा जवळजवळ पाहुणाच आला आता. नाही, माझी काही हरकत नाही, पण आता म्हणतोय पोळी नाही, मग अशी म्हणाले भाजी नाही, थोड्या वेळाने म्हणाल मला बायकोच नाही. बघ त्याचं काय काय. हरकत नाही, तुम्ही बसा दादा, मी लगेच घेऊन येते. हा, निवांत बसा. नाही नाही व्यवस्थित, काही काळजी करू नका, तुम्ही बसा. हं? हे टेबल घ्या होतं तुम्हाला डबा खाण्यासाठी. हे घ्या, हे आरामशीर बसा, काही टेन्शन नाही. बस 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 बसा. दादा, हं. ती तोफ कसली आहे? ए अरे तोफ नाहीये ती, नाही आहे का? दुर्बीण आहे ती, दुर्बीण. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे जंगलातले प्राणी असतात दुर्बीण जातीचे ते. करे ते दुर्मिळ जातीचे असतात. दुर्मिळ असा शब्द आहे. ही दुर्बीण. दुर्बीण आणि दुर्मिळ वेगळे शब्द आहेत ना. हे जे उपकरण आहे ते लांबची गोष्ट जवळ दाखवतं. अच्छा अच्छा अच्छा, लांबची गोष्ट जवळ दाखवतो. आणि जवळची गोष्ट लांब दिसायची असेल तर? बायकोशी भांडा. जवळची बायको पटकन लांब. माझी 2 वैशिष्ट्य आहेत. काय? मी खगोलशास्त्रज्ञ आहे आणि विनोद बुद्धी. नाही, पण विनोद बुद्धी वैशिष्ट्य वाटत नाही, दोष वाटत. काय विनोद केलाय ह्यांनी आता? नाही काही नाही केला का तू. जेव्हा तुम्ही जेव्हा. अजिबात संकोच वगैरे करू नका, काही लागलं तर मागा. साहेब नक्की काम काय करतात? मी सांगतो. मी सांगतो काय आहे. मी खगोलशास्त्रज्ञ आहे. हं. म्हणजे नाही कळलं ना? हे असंच होतं हो, यांचं नाही काय करतात कुणालाच कळत नाही. मला तर किती जण विचारतात, तुमचे मिस्टर काय करतात? आता त्यांना काय सांगणार, रात्रभर वर बघत बसतात. कसं वाटतं ते, इतकी लाज वाटते म्हणून सांगू तुम्हाला. लाज वाटण्यासारखं काय? नाही येतं काय? खगोलशास्त्र. अरे खगोलशास्त्रज्ञ आहे रे मी. माहिती. हा, आयऱ्या गैऱ्याचं काम नाही खगोलशास्त्रज्ञ होणं. 1% निकाल लागतो, त्यात माझा नंबर लागलाय. किती मोठी गोष्ट आहे ही. फायदा काय? फायदा काय सांगा ना. घरातला मिक्सर दुरुस्त करता येतो तुम्हाला? मिक्सरचं काय मध्ये? मिक्सरचं काय मध्ये? काय मध्ये म्हणजे 3 दिवस झाले मिक्सर बंद आहे आपला. मी तुमच्या मागे लागले मिक्सर दुरुस्त करून द्या म्हणून. आता वाटण करायचं, मला कसं करायचं मी? अरे एवढं काय, शेजारच्या सुर्वे काकूंचा आण. त्यांचाच आणलेला मिक्सर आहे. त्यांचं आणलाय. दर 2 दिवसांनी त्यांच्याकडे मागायला जायला लागतं मिक्सर द्या म्हणून. शेवटी त्याच म्हणाल्या, "ए बाई रसिका, हा मिक्सर ना एकदाचा तुझ्याकडेच ठेव, मला कधी तरी लागतो, मीच येत जाईन मागायला." आई शपथ, मला वाटलं खरंच कोणतरी आलं. मोठा तुला वेगळं वाटलं. आता मला सांगा भाऊजी, दुसऱ्यांचा मिक्सर आणलाय, तो बंद पडलाय, तो दुरुस्त करायला नको का आपण? नाही पण भाऊ, तुम्हाला मिक्सर दुरुस्त करता येत नाही? नाही येत काय त्यात एवढं? आय कांट बिलीव्ह इट. बिलीव्ह इट म्हणजे एवढं काय झालं? मिक्सर येत नाही एवढं? फार सिरियस आहे भाऊ, तुम्हाला कळते काय? वहिनी, तुम्ही जा मिक्सर घेऊन या, मी दुरुस्त करून देतो. आणा. भाऊजी म्हणजे तुम्हाला मिक्सर रिपेअर करता येतो? अहो, माझं तर म्हणणं हेच आहे की ज्या माणसाला मिक्सर दुरुस्त करता येत नाही त्याच्या जगण्याला अर्थच नाही. थू. अगदी खरं. काय अगदी इनडिरेक्टली मला तू बोलतोय तो? हे बघा, वधू परीक्षा कशी असते हा. तशी ना नवऱ्या मुलाची मिक्सर दुरुस्त करता येतो का म्हणून वर परीक्षा घेतली पाहिजे. पटलंय मला, या मताचं आहे 100% पटलंय. हे तर व्हायलाच हवं. ऐक ना, काय पटलंय वाढीव तुम्ही बोलतोय गप्प उगाच. बसा. अरे काय मला मिक्सर आणू द्या. अरे काय बाबा, काय मिक्सरचं काय एवढं? नाही येत एखाद्याला मिक्सर रिपेअर करता तर लोक चिडवणार आहेत त्याला. अरे तो बघ मिक्सर रिपेअर नाही करता येणारा माणूस, असं करणार आहेत, चिडवणार आहेत लोक. मग कशाला उगाच? नाही चिडवलं नसलं ना तरी मला तर वाटतं चिडवायलाच पाहिजे, कारण हे पाप आहे. साधं मिक्सर रिपेअर करायला येत नाही. मिक्सरचं काय एवढं? एक मिनिट. हे बस. सर रिपेअर करतोय. काही लागेल का त्याला स्क्रू? नाही काय लागत ना. या, म्हणजे लावून बघा तर चालू झाला. इतकं झालं असेल अहो, repair? बघा तर जाऊन झाला तो चालू. बाई, बघते लगेच. तू मिक्सर रिपेअर करायला घेतला होता का शिस्त लावायला घेतला होता? मी चापट्या का मारल्या तू मिक्सरला? सांगतो कसं आहे भाऊ, तिच्या आतमध्ये ना एखादी वायर आहे हा. ना, त्याची सटकलेली असते, लूज झालेली असते. 2-3 चपट्या मारल्या ना किती बरोबर जागेवर येते. हो तसंच झालं असेल बहुतेक. झाला हो सुरू. मग काय मला म्हटलं- टॅलेंट आहे हो भाऊजी तुमच्या हातामध्ये, खरंच. कसे आभार मानून कळतच नाही. आता बोलूच देऊ नका तुम्ही नाही, मला. नाही. ऐका, हे श्रीखंड खा. एक मिनिट.
श्रीखंड द्यायची काय गरज आहे? अहो एवढं मोठं काम केलं त्यांनी माझं, द्या ना काय श्रीखंड. एवढं मोठं काम नाही, श्रीखंड द्यायची गरज नाहीये त्याला. नाही पण मी कशा 2-3 चापट्या मारल्या तुम्हाला सांगतो भाऊ, संसारात पण ना अशा छोट्या छोट्या युक्त्या वापरल्या ना की मोठमोठ्या गोष्टी सुटतात. जेव जेव बघितलं? जेव का गपरा. कसे छोट्या छोट्या वागताय हो युक्त्या, तुम्ही मोठं मोठं. त्यांच्याशी कसं वागताय? नाही पण तुम्हाला मी सांगू का भाऊ, काय दुर्बिणीचा नाच सोडून द्या. का? आमच्याकडे ना आम्ही एका पोराला खूप मारला होता. दुर्बिणीतनं समोरच्या बिल्डिंग मधल्या बायका नाही बघत मी. येणार का रे? हा? शनीवरती कुठली बाई उभी आहे हे बघणार आहे मी. तारे बघतो, ग्रह बघतो, माहितीये का काय असतं ते. तू इकडे रे समोर ये. तुला माझा कामाचा आढावा देतो. हं? अहो मला सांग, ग्रॅव्हिटी माहितीये? माहितीये काय सांग? चिकन ग्रॅव्हिटी, फिश ग्रॅव्हिटी. चिकन ग्रेव्ही. अरे ग्रॅव्हिटी रे, गुरुत्वाकर्षण. मरू दे. मध्ये निघू. मी श्रीखंड संपवू का फक्त? नाही नाही नाही, आता तुम्ही ला. ग्रहण म्हणजे काय? ग्रहण म्हणजे ये इकडे. तू चंद्र, मी पृथ्वी, ही सूर्य. आमच्या दोघांच्या मध्ये तू आला. काय घडलं? विवाहबाह्य संबंध. नाही माहिती मेला. त्यांना काही नाही माहिती. हा? कशाला जबरदस्ती करताय? तुला हे ग्रॅव्हिटी ग्रहण सारखे साधे साधे शब्द माहित नाहीयेत. तुला माझा अभ्यास कळणार आहे? अरे शनीच्या कडांचा अभ्यास करतोय मी. शनीच्या माहितीये. कडांचा. माहितीये त्या शनीच्या कडांचा अभ्यास करण्यापेक्षा बाथरूमची कडी तुटलीये त्याचं बघा काहीतरी. त्याच्यामध्ये शनीचा कडांचा बाथरूमची कडी तुटली आहे. मग साहेब, बाहेरच्या जगाचा नाच सोडा, नाही तर बाथरूमची कडी दुरुस्त नाही केलीत ना तर बाहेरचं जग आत डोगावून बघेल, तुमचं जग उघडं पडेल. म्हणजे म्हणजे समजा उद्या मी परत कधीतरी आलो हा. आणि तुमची बाथरूमला कडी नसेल आणि तुम्ही आतमध्ये असाल तर मी काय बघायचं? शनीची कडा. अरे काय बोलतो हा? आणि तू कशाला येशील रे माझ्या घरात? कशाला येशील? उगाच हे आणि ते बोलतो. का नाही येऊ शकत? ताई म्हणालेत ना ते मला, ते कधी येऊ शकतात? ऐका, मी एक सुचवू का? काय इकडे या, बसा तुम्ही. हे होत राहील. या या. काय तुम्ही आहे ना हे सगळं सोडा. काय सोडू? हे खगोल वगैरे सोडा. खगोल वगैरे सोडू. हा, सोडून द्या. काय धरू काय मग? तुम्हाला बाईक येते? नाही येत. आमच्या साहेबांना सांगून तुम्हाला डिलिव्हरीचा जॉब दिला असता ना. मी डिलिव्हरी करू. हा? चांगला जॉब आहे. डिलिव्हरी करू मी. इथे मी खगोलशास्त्राचा अभ्यास करतो. काय होत आहे? मिक्सर दुरुस्त करता येतोय? अरे मिक्सरचं काय ऐका, रे? बसा तुम्ही. चिडचिड होते तुमची. अरे ऐका. मग होणार ना. मी बाईक येत नाही, हरकत नाही. एक काम करा. काय? 5-5 चॉकलेटचं ना एक पाकिट करायचं असतं मेणबत्तीवरती. असं ते बंद करायचं पॅकेट आणि विकायचं. दिवसाला 100. 1000 रुपये मिळतात. अरे सोपं सूर्यावर आहे. नाही, सूर्यावर 2 हेलियमच्या मध्ये टाकीन. कसला जाळेल माहितीये? डोकं डोकं फिरवतो माझं. अरे मी खगोलशास्त्रज्ञ आहे रे. मला काय करायला सांगतो हा? ते सोपं सांगतात ना तुम्हाला. हा. हे किती सोपं आहे असं काही सोपं नाही का बरं? हे बघा, हे जमणार नसेल ना तर टिकल्या पडायचं काम करता का? टिकल्या पाडू. हा? इथे टिकल्यांसारखे इथून दिसणारे तारे बघतो रोज मी. त्यांचा अभ्यास करतो, निरीक्षण करतो. तुम्हाला टिकल्या पाडायला लावशील? अरे तुझ्या ना 7 पिढ्यांना जमणार नाही इतकं कठीण काम करतो रे मी. अपयशी माणसांचा हा गुणधर्मच आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी आपण काहीतरी वेगळं आणि मोठं करतो असं सांगत फिरतात. निघ. मी तुडवायच्या आत निघ. ऐका, भाऊजी हे बघा भाऊजी, ताई, जेवण मला कळलंय. पूर्ण करून नाही द्या. नाही, ऐका जेवण तुम्ही. पूर्ण- या सगळ्या प्रॉब्लेमचं ना मला मूळ कळलंय. काय? तुम्ही आहे ना ही दुर्बीण घरातून बाहेर काढा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. येडाय का रे बाबा? ए मी तुमच्यासाठी ती घेऊन जातो दुर्बीण बाहेर. हा? नाही, मला गप्रे. पटतंय. हे बघा, मी या घरचं मीठ खाल्लंय. नाही, ए, थांबा ए, तू येडाय काय? अरे लाखो रुपयाची दुर्बीण आहे माझी. जरा. काय? थांबा. लाखो रुपयाची दुर्बीण आहे. स्किट संपल्यावर बघा सेटिंग वाले कशी नेतात. पवन आमंधर. नाही मला पटते त्या दुर्बिणीमुळेच होत अरे माझे ए! तुम्ही जरा तिथे बस. अरे चला दुर्बीण आहे. दुर्बीण दादा, सोड. घेऊन जा. ए, दुर्बीण दे. अरे तू येडाय का? वा मस्त मित्रांनो, तुमचं हास्य तारांगण मला फार आवडलं. खूप छान. हा सर सई. खूप छान होता परफॉर्मन्स. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपल्या हास्यगंगेतले तुम्ही 3 तारे आहात जे स्वयंप्रकाशित आहात. आणि तुम्ही जेव्हा लुकलुकता तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. आणि तिघही कन्सिस्टंटली लुकलुकता गेले काही परफॉर्मन्सेस आणि त्याच्यामुळे आमची ही गंमत रंगत वाढती आहे. हाही परफॉर्मन्स सुंदर होता, स्वयंप्रकाशित होता, सुंदर संकल्पना होती आणि तुमचं सादरीकरण पण सुंदर होतं. मस्त. थँक्यू सो मच.
आणि मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. विनोदाच्या खास रेसिपीज घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत. उद्याच्या भागात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.